नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुका पालखी महामार्ग प्रकल्प बाधित शेतकरी संघटनेची बैठक मार्गदर्शक ज्येष्ठ विधितज्ञ प्रभाकर कुलकर्णी उर्फ पी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। या बैठकीत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभा राहून जास्तीत जास्त मतदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले। यावेळी ॲडव्होकेट प्रभाकर कुलकर्णी उर्फ पी दादा, उद्योजक अमोल यादव, नितीन वाघमोडे, आबासाहेब कोळेकर, नानासो वाघमोडे, डॉक्टर दत्तात्रय वाघमोडे, गजानन पाटील, आप्पा ठोंबरे, नितीन टेळे, अजिनाथ टेळे, नाथा लवटे पाटील, सागर ढवळे, सचिन मस्के, शशिकांत मस्के, गेजगे, बाबा भिसे, पप्पू गुजरे, कोळेकर, गणपत मेत्रे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते। माळशिरस तालुक्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गाचे विस्तारीकरण झाले आहे। महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन झाल्या आहेत। भूसंपादनाच्या वेळी अधिकाऱ्यांच्या चुका झाल्या, त्याच्या झळा सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसल्या होत्या। यासाठी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी तत्कालीन प्रांताधिकारी शमा पवार यांच्या समवेत बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक पंचायत समिती सभागृहात लावली होती। अधिकाऱ्यांना सक्त सूचना देखील केल्या होत्या। कोणत्या शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे सांगून राज्य सरकारमधील आमदार रामभाऊ सातपुते सहकार्य करतील व केंद्र सरकारमधील मी स्वतः शेतकऱ्यांसोबत राहणार असल्याचे खासदारांनी फक्त सांगितलेच नाही तर वेळोवेळी शेतकऱ्यांना सहकार्य देखील केले आहे। त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व शेतकरी यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे व मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे। त्यामुळे माढा लोकसभेच्या निवडणुकीत सर्व बाधित शेतकऱ्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचा निर्धार केला आहे। माळशिरस तालुका महामार्ग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट प्रभाकर कुलकर्णी उर्फ पी दादा काय म्हणतात हे आपण प्रत्यक्षात पाहूयात। माळशिरस तालुक्यातून पालखी महामार्ग गेलेला आहे। त्या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बऱ्याच जमिनी गेलेल्या आहेत, संपादित झालेल्या आहेत। त्या संपादित जमिनीबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्याच्या किमती कमी जास्त झालेल्या आहेत, रेकॉर्डमध्ये चुका झालेल्या आहेत। ते सर्व दुरुस्त करण्यासाठी आम्ही वेळोवेळी लोकसभेचे सध्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे जात होतो व त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आणि सहाय्य केले। त्यासाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना आपला हक्काचा मनुष्य दिले पाहिजे व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये असे ठरवण्यात आले की आपला हक्काचा मनुष्य दिल्लीत राहण्यासाठी सर्वांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचे व कमळावर शिक्के मारायचे असा आमचा ठराव झालेला आहे व त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायचे ठरवलेले आहे। तसं त्यासाठी माझा माळशिरस तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विनंती की आपण सर्वांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड पाठिंबा द्यावा व त्यांना निवडून आणावे व आपल्या हक्काचा माणूस दिल्लीत ठेवावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे।